सांगावं वाटतं. आपल्या आता सध्या आपल्याकडे जे मोबाईल आहेत 4G 5G, ते मोबाईल 4G 5G असले तरी गुरुजीची त्याला तोड येणार नाही. 4G 5G पेक्षा गुरुजी भारी हे तुमच्या लक्षात आलं असेल आता. म्हणून या ठिकाणी आता उपनगराध्यक्ष साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपल्या नगर परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. यानंतर अजून कोण पत्रकारांपैकी कोण बोलणारा असेल तर त्यांनी बोलावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज 20 फेब्रुवारी ज्येष्ठ पत्रकार बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर यांची जयंती आणि सर्वजण त्यांच्याकडं एक ज्येष्ठ पत्रकार किंवा पत्रकारितेचे जनक म्हणून पाहतात. पण एकच सांगा आपल्याला दिसतं, अवघ्या 34 वर्षाच्या आयुष्यामध्ये ते अनेक अंगांनी समृद्ध आहेत आणि व्यासंगी असं त्यांचं जीवन. आणि त्या व्यासंगाचा अभ्यास करत असताना अगदी त्यांचं बालपण पाहिलं तर जन्म त्यांचा सांगितलं असं सरांनी कोकणामध्ये तो मुरली झाला सिंधुदुर्गामध्ये 1812 आणि 1812मधून जी कारकीर्द झाली चालू, म्हणजे आजपासून जवळजवळ 214 वर्षापूर्वीची कारकीर्द. आणि पाहता तर ते व्यक्तिमत्व पण विज्ञाननिष्ठ आणि समाजाची जाण असलेलं व्यक्तिमत्व, अतिशय प्रगल्भ बुद्धिमान अशी त्यांची ओळख. त्यांच्या बालपणावरती भाऊसाहेब छत्रे, बरोबर ना, भाऊसाहेब छत्रेंचा मोठा प्रभाव. घरची हलकीची परिस्थिती असताना सुद्धा भाऊसाहेब छत्रेंच्या माध्यमातून विविध भाषांचं ज्ञान त्यांनी संपादित केलं असं गुरुजींनी सांगितलं असेल. कदाचित 8 ते 10 भाषा होत्या. संस्कृत असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, कन्नड असेल, फ्रेंच असेल, ग्रीक असेल, लॅटिन असेल, भरपूर भाषा ज्या भाऊ आणि आमची बंगालची त्यांच्या जीवनावर पुढे मी सांगेलच राजाराम मोहन रॉयचा प्रभाव होता त्यांच्या जीवनावर. त्यांनी बंगाल पण शिकली होती, बंगाली भाषा पण शिकली होती. अगदी वयाच्या 1812 जन्म, 1825 साली ते मुंबईला येणं झालं त्यांचं. आणि मुंबईला येणं झाल्यानंतर आपल्या वयापेक्षा जास्त अभ्यासक्रम संपादित करण्याची कला त्यांच्याकडे होती. म्हणून त्यांना विद्यार्थी दशेत असतानाच बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांना गणिताचं प्राध्यापक म्हणून नियुक्त केलं गेलं. आणि त्यांच्या नियुक्तीनंतर त्याच पुढे बॉम्बे नेटिव्ह सोसायटीमध्ये ते नेटिव्ह सेक्रेटरी झाले, पुढे डेप्युटी सेक्रेटरी झाले. अशी अलौकिक बुद्धिमत्ता, पत्रकारिता ही आहेच. पत्रकारिता त्यांनी 1832 चालू केली दर्पणमध्ये. सरांनी सांगितलं असेल, एक कॉलम मराठी, एक कॉलम इंग्लिश आपल्या लोकांसाठी. वर्तमानपत्र म्हणजे काय? वर्तमानातल्या घडामोडी लोकांपुढे मांडणे. पण त्यांचा मूळ उद्देश समाजाला सुदृढ करणं आणि समाजाची बांधणी करणं. आणि समाजाचा त्यांनी जाणीवपूर्वक अभ्यास केला की आपली लोक पारतंत्र्य असताना सुद्धा आपली मनही एकत्र राहिली पाहिजे, किंवा त्यांच्यावर नक्की प्रॉब्लेम्स काय, त्यांच्या अडचणी काय आहेत, त्यांची दुःखाची कारणं काय आहेत. तर बाळकृष्ण जांभेकरांचं व्यक्तिमत्व अभ्यासत असताना त्यांच्यावर विशेष प्रभाव होता तो राजाराम मोहन रॉयचा, ज्या ब्राह्मण समाजाची त्यांनी स्थापना केली. आणि त्यांचं जो स्त्रियांविषयी जे धोरण होतं की स्त्रियांचा पुनर्विवाह असेल किंवा सती जाण्याची प्रथा असेल किंवा स्त्रियांना विविध हक्क असतील, त्या हे प्रत्यक्ष यांनी त्यांना गुरु मानलं होतं. यांची कधी भेट झाली नाही, पण त्यांचे आचरण त्यांनी केलं. आणि अंधश्रद्धा असतील, रूढी असतील, परंपरा असतील, याला छेद देण्याचं काम बाळकृष्ण जांभेकरांनी केलं त्यांच्या लेखनातून. नुसतं गणित, विज्ञान किंवा भौतिकशास्त्र नाही तर खगोलशास्त्र असेल, ॲस्ट्रॉलॉजी असेल, विविध विषयांची सांगड त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये घातली. आणि त्याचप्रमाणे त्यांचा जसं राजाराम मोहन रॉयचा प्रभाव दिसतो तसा धर्म परिवर्तनाच्या बाबतीत शेषाद्री प्रकरण म्हणून त्यावेळी झालं होतं की श्रीपती आणि नारायण हे दोघं भाऊ शेषाद्री कुटुंबातले, त्यांना ख्रिश्चन मिशनरींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लावला होता. नारायण तर मोठा होता पण श्रीपती लहान होता. पण श्रीपती लहान असताना बाळकृष्ण जांभेकरांनी त्याला हिंदू धर्मामध्ये आणून पुनश्च त्याचं पुनर्जीवित केलं. म्हणजे ज्याप्रमाणे नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म परत स्वीकारला 9 वर्षानंतर, त्याप्रमाणे पण त्यावेळेच्या सनातनी लोकांनी त्यांच्यावर प्रचंड टीकी उठवली. पण त्यांनी त्या श्रीपतीला दत्तक घेतलं. म्हणजे हा क्रांतिकारक विचार, क्रांतिकारक बदल याची सुनूक म्हणजे जे काही ओतप्रत भरलेलं बाळकृष्ण जांभेकरांचं व्यक्तिमत्व होतं. त्याचप्रमाणे खगोलशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, विविध शास्त्रांचा अभ्यास
आणि कोकणामध्ये शोध निबंध लिहित असताना ताम्रपट आणि शिलालेख याच्यावर त्यांनी अभ्यास करून शोध निबंध लिहायचं त्यांनी काम केलं आणि शेवटपर्यंत ते काम हवाजपर्यंत चालू होतं. एवढंच काय की ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित प्रत काढली ती बाळकृष्ण जांभेकरांनी काढली. कारण पूर्वीची 16च्या ज्ञानेश्वरांच्या महाराजांच्या काळातली मोडी लिपीतली भाषा होती आणि मोडी लिपीतली भाषा लिहित असताना ती सामान्य जणांना म्हणजे 1832मध्ये समजणं अवघड. कारण त्यावेळेची मोडी लिपी संस्कृत असेल, मोडी असेल आणि आताची सुधारित आवृत्ती ह्याला परिवर्तन करण्याचं काम सामान्य लोकांना ते सहज समजले पाहिजे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे? भगवद्गीता. भगवद्गीतेची टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. त्या टीकामध्ये जर सोपा अर्थ अगदी सहज लोकांना मुद्रित करून 1845 साली त्यांनी देण्याचं काम लोकांच्या हातामध्ये केलं. असं करत असताना त्यांनी 8 वर्षे दर्पण पाक्षिक चालवलं. साप्ताहिक नंतर पाक्षिक होतं, नंतर साप्ताहिक झालं. 8 वर्ष चालवलं. 8 वर्षानंतर त्यांनी दिग्दर्शन नावाचं भौतिकशास्त्रावर ते मासिक काढलं. लोकांना भौतिकशास्त्राबद्दलची माहिती कळली पाहिजे. आणि हे कळत असताना सरकारने त्यांची नियुक्ती विभागीय शिक्षण प्रमुख म्हणून मुंबईच्या केली. त्याचप्रमाणे त्यांची नियुक्ती अक्कलकोटचे आपले युवराज होते, त्यांना शिकवण्यासाठी नियुक्ती केली. त्यांनी कन्नड जाऊन शिकलं, बऱ्याच भाषावर प्रभुत्व मिळवलं. असं बहुव्यापी आणि विज्ञाननिष्ठ त्यांचे शिष्य दादाभाई नौरोजी होते आणि भाऊसाहेब लाड आणि दादाभाई नौरोजी त्यांचे शिष्य होते. त्यांच्याबद्दल त्यांना पिसप नाही ना कुठलं ती पदवी भेटली ना, शांततेचं प्रतीक म्हणून. आणि फ्रान्स भाषामध्ये प्रभुत्व असल्यामुळं फ्रान्स सरकारने त्यांचा सन्मान केला. असं हे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व किंवा एक पत्रकार म्हणून होतं. पण इतिहासाचं भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र विविध म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. आणि त्याप्रमाणे इतिहासाचं सुद्धा ताम्रपट असेल, शिलालेख असतील, ज्ञानेश्वरी असेल आणि प्रथा सुद्धा मोडण्याचं काम ते सामाजिक स्तराला धरून अशा विविध स्तरावर काम केलेलं व्यक्तिमत्व म्हणून फक्त पत्रकार म्हणून आपण त्यांच्याकडे न पाहता एक समाजाचं परिवर्तन करणारा घटक, एक परिवर्तन करणारा जनक म्हणून बाळकृष्ण जांभेकरांकडे पाहिलं पाहिजे. आणि आज आपण म्हणतो की लोकशाहीचा 4था स्तंभ पत्रकारिता, इंद्रशेठ बरोबर, 4था स्तंभ एवढं मोठेपणा दिला की बस, बाकी काही नाही. कारण आज पाहिलं पत्रकारांचं संसदीय कार्यक्रम, लोकशाहीचे 4 स्तंभ काय? संसदीय कार्यकारी मंडळ आहे, संसदीय कायदा बनवायचा, कार्यकारी मंडळाने तो अंमलबजावणी करायचा आणि न्यायालयाने आणि पत्रकारांना लक्ष ठेवायचं. पण तिघांची मजा आहे, पण पत्रकारांचे मात्र हाल आहेत 4था स्तंभ म्हणून. ही वस्तुस्थिती आज समाजाची. आज ना उद्या हे बदलणार आहे, पण नक्की बदलणार आहे. कारण आज पत्रकार व्हायचं म्हटलं तरी तर कोणी सांगायचं 24 तास पत्रकार करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. आज पूर्ण अपडेट राहायचं, मार्केटमध्ये काय चाललं आहे, वर्तमानमध्ये काय चाललं आहे, कुठले राजकीय घडामोडी, पुढे कामगारांचे प्रश्न आहेत, पुढं शैक्षणिक प्रश्न आहेत, पुढं सामान्य माणसाचे प्रश्न आहेत, पुढं राजकारणाचे प्रश्न आहेत, पुढे खेळाडूंचे प्रश्न आहेत. सगळ्या क्षेत्रांशी निगडीत राहायचं, अपडेट राहायचं, तिथपर्यंत पोहोचायचं, बातम्या कलेक्ट करायचं आणि पत्रकारांच्या हातात काय 4था स्तंभ. एवढं म्हणलं की झालं लोकशाहीचा. लोकशाही फक्त पत्रकारांनीच हातात घ्यायची, म्हणजे खांद्यावर घ्यायची का 4 खांदेकरी लागतात त्याप्रमाणे 3 खांदेकरी मजा असते. अशी ही सध्याची परिस्थिती आहे. असं अवलोकन ज्यावेळेस आपण करतो सेवालोकन, त्यावेळेस खरंच पत्रकारांवरती करोनामध्ये किती बिकट परिस्थिती आली असेल. किंवा त्यानंतर आज पार्ट टाईम पत्रकारिता चालू सगळ्यांची. एक माझं काहीतरी उपजीविकेचं साधन आणि नंतर मी पत्रकारिता करेल. अशा काळामध्ये त्यांनी 200 वर्षापूर्वी धाडस केलं होतं. म्हणजे पत्रकार होणं म्हणजे सगळ्यात आजकालची अवघड परिस्थिती. एखाद्या मुलीने जर म्हणलं तुला पत्रकार नवरा पाहिजे का, तर पेमेंटची शाश्वती नाही. म्हणजे अवघड परिस्थिती आहे. असे पत्रकार बांधव आणि आपले हे गुरु बाळकृष्ण जांभेकर अष्टपैलू व्यक्तिमत्व. तुम्ही सुद्धा अष्टपैलू आहात गुरुजी. तुम्ही सुद्धा पार्ट टाईम पत्रकारिता केली. सगळ्यांना पार्ट टाईम करावं लागतं. उलट मला असं वाटतं की पत्रकारांनी फुल टाईम असावं. आतून फुल टाईम होतं काय वाटतं ते पण गुरुवर आहे. गुरुंचं वारसा चालवल्यामुळे कोकणातले गुरु आहेत ना.
असं अधिक काय बोलत नाही. आता मला अधिक काय कोण बोललं मला माहीत नाही, पण मी त्या भावनेच्या वरती बोललं ते मला सांगता येत नाही. असं बाळकृष्ण जांभेकरांची जयंती आणि अशा परिवर्तन करणाऱ्या समाजातील घटकाला मी जयंती निमित्त सर्वप्रथम शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.